नमस्कार। आज सकाळी शेअर मार्केट उघडल्यापासून जी घसरण सुरू होती ती कामकाज संपेपर्यंत मार्केट खालीच होते। आज मार्केट संपताना सेन्सेक्स हा 1769 पॉईंटने घसरून 82,497 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 547 पॉईंटने घसरून 25,250 वर बंद झालेला आहे। इस्रायल व इराण यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आज मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झालेली दिसून आलेली आहे। यामुळे क्रूड तेलाच्या प्राइसेसमध्येही वाढ झालेली आहे। आज सर्व इंडेक्समध्ये घसरण दिसून आलेली आहे। सर्वात जास्त घसरण बीएसई रियालिटी इंडेक्समध्ये 4.49% एवढी झालेली आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 2.27%, बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स 1.84% खाली आहेत। आज निफ्टीमध्ये फक्त 2 शेअर्स वाढलेले आहेत। JSW स्टील 1.15% आणि ONGC 0.03% वर आहेत। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। BPCL 5.27%, श्रीराम फायनान्स 4.51%, L&T 4.27%, ॲक्सिस बँक 4.15% अशी घसरण आहे। आज FIIने मोठ्या प्रमाणावर म्हणजे 15,243 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर म्हणजे 12,914 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।